मला लहान मुलांसाठी काहीतरी करायचं होतं रे. बरं झालं ना आपण भेटलो सुनीलला. म्हणजे बघ ना, आपण खरं तर भेटलो त्याला नंदिनीसाठी, पण आपल्यालाच आपला मार्ग सापडतोय की काय असं वाटतंय. तुला चालेल आपण कधीच पुण्याला नाही गेलो तर? वासू, मला कुठेही चालेल, आपण फक्त एकत्र असणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. मी पण आता सिरियसली विचार करतो. मला ही नोकरी करायला आवडेल, लहान मुलांसाठी काम करायला आवडेल. बघूया, जसं जमेल तसं करूया. आपण सुनीलला भेटूयात पुन्हा एक दोनदा. नक्की. खरंच चांगला मुलगा आहे ना तो. म्हणजे नंदिनीच्या आयुष्याचं कल्याण होईल त्याच्याशी लग्न झालं तर. आणि त्याच्या आयुष्याचं काय होईल याचा विचार कर. काय होणार आहे? वाट लागेल त्याच्या आयुष्याची काहीतरीचा. वासू अगं हो, खरंच डेंजरस आहे ती. काहीही डेंजरस वगैरे नाही. तू ना एखाद्याशी मनातल्या मनात वैर घेतलंस ना की अगदी अति करतोस. तुला अनुभव येईल ना तेव्हा पटेल. तुझं झालं का पुन्हा सुरू? तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर नको ठेवस. वासू, काय हो, काय करायचं आता? तोच विचार करतोय मी. नाही पण असं कसं होईल? म्हणजे सगळे लोक ज्याच्याबद्दल इतकं चांगलं बोलतायत, तो मुलगा असा कसा असेल? हे बघा कुमुद, तुमचं म्हणणं खोटं आहे असं मी म्हणत नाही, पण इतर लोकांनी तेच सांगितलं असतं जे तुम्ही सांगताय ते, तर आपलं काम सोपं झालं असतं ना. आपण सरळ नाही म्हणून मोकळे झालो असतो. इतर लोक चांगलं बोलतायत त्याच्याबद्दल, तेव्हा मग द्विधा मनस्थिती होते ना. हो ना, कुणावर विश्वास ठेवायचा तेच कळत नाही. पण दादा, मी कशाला खोटं बोलू ना? आणि खोटं बोलून मला काय मिळणार आहे? तुमचं म्हणणं खोटं नाही, मी आधीच सांगितलंय ना. हे सगळं माझ्या कानावर पडलं म्हणून मी सांगितलं फक्त. बरेचदा कसं होतं कुमुद, एखाद्या माणसाबद्दल वाईट कानावर येणं म्हणजे तो माणूस वाईटच असेल असं नाही. सांगणाऱ्याचं ते मत असू शकतं, त्याचा अनुभव असू शकतो, अगदी व्यक्तिगत वैर सुद्धा असू शकतं. अर्थात म्हणून तुमचं म्हणणं खोटं आहे असं माझं म्हणणं नाही, पण आपण विचार करू. बरोबर आहे दादा तुमचं, पण मला आपलं असं वाटलं की आपल्या घरातली लेक दुसऱ्याला द्यायची तर त्याच्याबद्दल असलेली माहिती तुम्हाला द्यावी. नाहीतर तुम्हीच म्हणाला असतात, तुला माहित होतं तर तू आधी का नाही सांगितलंस? नाही नाही, तू सांगितलंस ते बरंच केलंस. नाही, पण तुमच्या म्हणण्याची आपण शहानिशा करूयाच. म्हणजे दादा? म्हणजे जरा नीट चौकशी करूया. रामचंद्रने केली आहेच, पण माझ्या काही हेच काम करणाऱ्या माणसांना मी जरा कामाला लावतो. बघूया ते काय सांगतायत ते, त्यानंतर आपल्याला ठरवता येईल. ठीक आहे दादा, येऊ मी? हो, येते माई. ये. हे काय आहे हो आता? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?